नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजची बातमी राज्यातील बांधकाम कामगारांसाठी खूप मोठा दिलासा देणारी आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारकडून बांधकाम कामगारांना मोठी आर्थिक भेट जाहीर करण्यात आलेली आहे। मेहनतीच्या घामाला आता थेट बँक खात्यात आधार मिळणार असून 2026 ची सुरुवात लाखो कामगारांसाठी आनंदाची ठरणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑन ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट्स येताच तुम्हाला सर्वात पहिले माहिती मिळेल। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारने असा निर्णय घेतला आहे की 2025-2026 या वर्षात महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना थेट 5,000 रुपये मिळणार आहेत। हे पैसे कोणालाही मध्ये न ठेवता, कोणताही एजंट, दलाल किंवा ओळखीची गरज न पडता सरळ तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। याला सरकारची डीबीटी प्रणाली म्हणतात। म्हणजे सरकारकडून पैसे थेट कामगारांच्या खात्यात येणार। यामुळे काय फायदा होतो तर पैसे अडकत नाहीत, कोणी पैसा कापत नाही आणि पूर्ण 5,000 रुपये कामगारालाच मिळतात। मित्रांनो, सरकार हे 5,000 रुपये का देत आहे हे आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे। आज प्रत्येक गोष्टी महाग झाली आहे। घरात किराणा, भाजीपाला, गॅस, वीज बिल सगळ्यांवर खर्च वाढलेला आहे। बांधकाम कामगारांना दररोज काम मिळेल असं नाही, कधी काम असतं कधी नसतं। त्यामुळे घर खर्च चालवणं खूप अवघड होतं आणि त्यातच एखादा आजारी पडला, डॉक्टरांचा खर्च, औषधांचा खर्च वेगळाच ताण येतो। म्हणून सरकारने हा थेट 5,000 रुपयांचा आधार देऊन कामगारांवरचा दैनंदिन खर्चाचा आणि महागाईचा बोजा थोडा कमी करायचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, हा फायदा नेमका कोणाला होणार आहे ते आता आपण सोप्या भाषेत समजून घेऊ। जे लोक रोजदारीवर काम करतात, जसं की बांधकामावर काम करणारे मजूर, माल उचलणारे हमाल, सेंटरिंग कामं करणारे कामगार किंवा वीट भट्टीवर कष्ट करणारे मजूर, अशा सगळ्या कामगारांसाठी ही मदत खूप उपयोगाची आहे। विशेषतः ज्यांच्या घरात काम करणारा माणूस फक्त मजूरच अवलंबून आहे आणि त्यांचं घर त्या एका कमाईवरच चालतं, अशा कुटुंबांसाठी हे 5,000 रुपये मोठा आधार ठरणार आहेत। मित्रांनो, हे 5,000 रुपये सगळ्यांनाच मिळतील असं नाही, त्यासाठी काही अटी पूर्ण असणं खूप गरजेचं आहे। सर्वात आधी कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला हवा। दुसरी गोष्ट, कामगाराचं वय 18 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 60 वर्षापेक्षा जास्त नसावं। तिसरी महत्त्वाची अट, मागच्या 12 महिन्यात किमान 90 दिवसाचं कामगार किंवा त्या संबंधित काम खरंच केलेलं असणं आवश्यक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामगाराचं नाव महाराष्ट्र इमारत व इतर अन्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असायला हवं। फक्त नोंदणी असणं पुरेसं नाही, ते वैध असावी, कालबाह्य झालेली नसावी आणि नूतनीकरण केलेलं असावं। जर नोंदणी नसेल किंवा नूतनीकरण केलेलं नसेल तर या टप्प्यात 5,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, सरकार पैसे देणार आहे, पण ते पैसे डीबीटी म्हणजे थेट बँक खात्यात येणार आहेत। म्हणूनच इथे 3 गोष्टी बरोबर असणं खूप गरजेचं आहे। पहिली गोष्ट, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असायला हवं। दुसरी गोष्ट, तुमचे बँक खाते चालू म्हणजेच ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। खातं बंद किंवा इनॲक्टिव्ह असेल तर पैसे येणार नाहीत। तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, तुमचं KYC पूर्ण असणं आवश्यक आहे। या तिन्हीपैकी एक जरी गोष्ट अपूर्ण असेल तर सरकारकडून पैसे पाठवले गेले तरी ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत। म्हणून वेळेत आधार लिंक, KYC आणि बँक खात्याची स्थिती एकदा नक्की तपासून घ्या। मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, काही कामगारांना या 5,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। ज्यांची कामगार नोंदणी रद्द झालेली आहे अशांना पैसे मिळणार नाहीत। जे लोक शासकीय नोकरीत काम करत आहेत तेही या योजनेसाठी अपात्र ठरतात। ज्यांचं उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे अशा लोकांनाही लाभ मिळणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी अर्ज करताना चुकीची किंवा खोटी माहिती दिलेली आहे त्यांनाही या योजनेपासून वगळण्यात येईल। म्हणून अर्ज करताना सगळी माहिती अचूक आणि खरी द्या, नाहीतर फायदा मिळणार नाही। मित्रांनो, या योजनेचा अर्ज
पूर्णपणे सरकारी आणि अधिकृत पद्धतीनेच केला जातो, म्हणून कोणताही एजंट, दलाल किंवा ओळखीचा माणूस यांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. तसंच सोशल मीडियावर येणाऱ्या लिंक, मेसेज किंवा फोन कॉल या आमिषाला अजिबात बळी पडू नका. अर्ज करायचा असेल तर फक्त नोंदणीकृत सरकारी पोर्टलवर किंवा जवळच्या अधिकृत सुविधा केंद्रातूनच अर्ज करा. लक्षात ठेवा, ही प्रक्रिया पारदर्शक आहे. कोणालाही पैसे देण्याची गरज नाही आणि योग्य ठिकाणी अर्ज केला तरच तुमचा अर्ज मान्य केला जाईल. मित्रांनो, अर्ज करताना काही कागदपत्रे आधीच तयार ठेवणं खूप गरजेचं आहे. सर्वात आधी तुमचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. दुसरं, तुमचं पासबुक ज्यात खात्याची माहिती स्पष्ट दिसायला हवी. तिसरं, तुमचा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक हा नंबर नक्की हाताशी ठेवा. चौथं, मागील 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र हे देखील अर्जासाठी लागणार आहे. आणि शेवटची, तुमचा चालू मोबाईल नंबर, कारण पुढील सूचना या मोबाईल नंबरवरच येतात. ही सगळी कागदपत्रे तयार असतील तर अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, अर्ज केल्यानंतर लगेचच पैसे येतील असं नाही. आधी संबंधित विभागाकडून तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. तपासणी पूर्ण झाली आणि सगळ्या अटी योग्य असतील तर 5,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील. काही कामगारांच्या खात्यात हे पैसे टप्प्याटप्प्याने येऊ शकतात. म्हणजे आज नाही आले तर उद्या थोड्या वेळानं येऊ शकतात. म्हणून जर उशीर झाला तर घाबरायचं काहीच कारण नाही. पात्र असाल तर पैसे नक्की जमा होतील. मित्रांनो, आता ही गोष्ट लक्षात ठेवा, हे 5,000 रुपये कर्ज नाहीत. म्हणजे हे पैसे पुन्हा परत द्यायचे नाहीत. यावर कोणतीही हप्ता पद्धत नाही, कोणताही व्याजाचा विषय नाही आणि परतफेडीची कोणतीही अट नाही. तसंच अर्ज करताना किंवा पैसे मिळवताना कोणालाही 1 रुपया भरायची गरज नाही. ही योजना पूर्णपणे मोफत आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2025 आणि 2026 मध्ये कामगारांसाठी आरोग्य सहाय्य, अपघात विमा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि कौशल्य प्रशिक्षण अशा इतर योजना देखील सुरू आहेत. म्हणजेच ही मदत फक्त पैसे देण्यापुरती मर्यादित नाही, तर कामगारांच्या सुरक्षित भविष्यासाठी आहे. मित्रांनो, ही योजना फक्त 5,000 रुपये देण्यापुरती मर्यादित नाही, तर बांधकाम कामगारांच्या कष्टाला दिलेली शासकीय मान्यता आहे. 2026 मध्ये हे पैसे थेट खात्यात मिळवायचे असतील तर 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तुमची पात्रता पूर्ण ठेवा आणि दुसरी गोष्ट, कामगार नोंदणी वेळेवर अद्ययावत ठेवा. कारण ही मदत फक्त एक रक्कम नाही, तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबांच्या सुरक्षित भविष्यासाठी टाकलेलं एक ठोस पाऊल आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांचे रोजचे अपडेट्स मोबाईलवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.